नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आता इकडं जी राणी सत्या आणि जी सावी आहे मंजू, असं हे सगळेजण बोलत असतात. आणि आता मंजू म्हणत असते की हे बघ मग तुला काय वाटतंय सावी, हे सगळं कोणी केलं असेल? तुला काय वाटतंय सावी, हे सगळं दामिनीने केलं आहे? त्यांनी केलं असेल का? तुला काय वाटतंय? आणि धैर्य कोण गोळा देत असेल? तर आता सावी विचारामध्ये गुंगलेली असते. तिला काहीच सुधरत नाही, काय सांगावं आणि काय नाही. ती म्हणत असते की यांना मी काय सांगू आता? ती मनामध्ये विचार करत असते. आणि आता इकडं जो धैर्य आहे, तो धैर्य झोपेतून उठतो, तो शुद्धीवर येतो आणि तो सावी सावी करीत तो आता बाहेर सगळेजण उभा असतात त्यांच्याकडे यायला लागतो. आणि तिथे येतो आणि आता तो म्हणतो की आई. तर आता ते आई म्हणत येतो तेवढं तो खाली पडतो. आणि दामिनी ते सगळेजण आता जातात. म्हणतात काय झालं धैर्य तुला? आणि काय होतंय धैर्य, असं का करतोय तू? तर आता लगेच धैर्य म्हणतो की काही नाही आई, मी असा चालत होतो. काय ग, काय झालं? आणि तेवढा तो धैर्य चक्कर येऊन खाली पडतो. तेवढ्यात आता दामिनी ते सगळेजण त्याला उचलतात. भास्कर आणि विलास रूमकडे घेऊन जातात आणि त्याला गोळ्या देतात. आणि पुन्हा धैर्य जसा कायम झोपतो तसाच आता काय परत झोपतो. त्याला तशी ड्रगच्या गोळीने झोप लागून जाते. आणि इकडं आता इरा त्याच्या जवळ त्याचं राखण करायला बसून राहते. आणि इकडं आता जी मंजू त्या आहेत त्या बोलत असतात. आणि मंजू म्हणत असते की काय सावी, तुझ्या जे मनात आहे ना, तू मन मोकळं कर आणि आम्हाला सगळं सांगून टाक. तर आता सावी म्हणते की हे बघा, मी तुम्हाला सांगू का नेमकं काय घडलं होतं? तेवढ्यात आता मंजू म्हणते थांबा. आणि मंजूला कोणाचा तरी पाय वाजल्याचा आवाज येतो. म्हणून मंजू दरवाजा उघडते तर घपकान तिथे ती पापड आले. तर आता लगेच ती घाबरून जाते पूर्ण. तर आता लगेच ती म्हणते तुम्ही काय बोलता इथे, काय चाललंय? बोला बोला, तुमचं बोलणं चालू द्या. हो काही नाही, मी पाणी घ्यायला चालले होते, माझी त्याच्यामुळं उभं राहिले होते, काय चाललं तुमचं बघत होते. तर आता बोला तुम्ही, जाते मी. आणि आता ती लगेच मंजूला डाऊट येतो. मंजू म्हणते की हे बघा सत्या आणि तुम्ही सगळेजण बोला आणि मी बाहेर थांबते. तर आता ते म्हणतात की ठीक आहे. आणि आता मंजू राखण बाहेर थांबते. इकडं यांचं बोलणं चालू असतं. मग जी हे आहे सावी, राणी आणि सत्या, हे तिघं चौघजण बोलत असतात आतमध्ये. आणि इकडं आता जी दीपा आहे ती बाहेर जाते आणि लगेच दामिनीला कॉल करते आणि म्हणते हॅलो दामिनी मॅडम, एक मोठी खबर आहे. दामिनी मॅडम म्हणतात काय झालंय आता? तर ती म्हणते की अहो तुम्हाला माहिती आहे काय झालं? अहो आमच्या घरी ती इन्स्पेक्टर मंजू आणि तो सत्या आणि अजून एक कोणतरी बाई आली आहे, राणी राणी काहीतरी नाव आहे तिचं. तर आता लगेच दामिनी म्हणते काय, ती मंजू अजून मेली नाही का? ती जिवंत आहे अजून? अगं बाई, मी तिला मारायचं सगळं झालं पण मेली कशी नाही काय माहिती बाई, असं म्हणते. आणि आता लगेच ती म्हणते की कसं काय जिवंत राहिली काय माहिती. आणि ती म्हणते की हे बघा, तुम्हाला अशा छोट्या मोठ्या गोष्टी मी सांगत जाईल. तर दामिनी म्हणते की हो, त्यांच्याकडे लक्ष ठेव आणि मला सांगत जाय काय काय घडतंय ते. तर ती म्हणते की हो. आणि ती तर आता लगेच दीपा म्हणते की हो, हे बघा तुम्ही पण आमच्याकडे गरिबांकडे लक्ष असू द्या. तर आता ती म्हणते की हो, आमचं आहे तुमच्याकडे लक्ष, काळजी करू नका, असं म्हणते. आणि आता लगेच जी दीपा आहे फोन ठेवते. आणि इकडं आता सावीन त्यांचं बोलणं होतं, सगळं प्लॅन ठरतो. आणि इकडं आता सकाळी सावी सगळं सांगते राणीला त्यांना की काय घडलं होतं आणि दामिनी मॅडम का करू शकतात. तर आता लगेच सगळं सांगितल्यावरती आता राणी त्यांनी त्याच्यावरती एक प्लॅन ठरवतात. आणि आता सकाळी सावीची कोर्टामध्ये केस असते. त्या केसला सावी आणि राणी दोघी सोबत जातात, पण आता मंजू सत्य त्यांच्यासोबत जात नाही. इकडं आता दामिनी, भास्कर, विलास आलेले असतात, सगळे कोर्टात बसलेले असतात. पण इकडून आता जी सावी म्हणजे सावी आणि सत्य मंजू आणि सत्य आहेत ते सावी त्यांच्या घरी येतात. घरी आल्या घरी कुणी नसतं, फक्त जी अवंती आहे ती उभा असते तिथे. आणि त्या अवंतीला आवाज येतात, म्हणतात अवंती बहिणी, आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे, इकडे ना. तर आता जी अवंती आहे ती म्हणते काय झालं मंजू आणि सत्य, तुम्ही दोघे इथे? तर ते म्हणतात की हो, आम्ही इथं आलोय, आम्हाला काहीतरी पाहिजे आहे. तर ती म्हणते की काय पाहिजे तुम्हाला? तर ती म्हणते की हे बघा, आम्हाला आता धैर्याला इथून बाहेर काढायचं आहे, त्यामुळं काही प्लॅन असले तर सांगा, धैर्याला आम्ही कसं इथून बाहेर नेऊ शकतो. तर आता लगेच अवंती म्हणते की हे बघा, आधी तरी शक्य होतं पण आता शक्य नाही आहे, कारण की जी आहे ती त्यांच्या जवळच आता थांबून आहे. ती त्यांच्या जवळून कुठं हालत पण नाही आहे आणि कुठं जात पण नाही आहे, त्यामुळं ती तिथून कुठंच जात नाही आहे. आता ती त्यांच्या जवळच थांबलेली आहे.
आणि त्यामुळं आता आपल्याला काही करता येईल असं तरी नाही वाटत आहे, असं म्हणते. तर आता लगेच सत्या म्हणतो की वाघमारे आता आपण काय करणार आहोत? तर आता मंजू म्हणते की हो ना, खरंच मला खूप टेन्शन आलंय. काय करायचं आता आपण? मला पण काही कळत नाहीये. तर आता लगेच अवंतीला त्या म्हणतात, काय हो अवंती वहिनी, एखादी त्याला गोळी आहे का याची ड्रग्सची? तर आता अवंती म्हणते ठीक आहे, तुम्हाला देते मी. आणि अवंती त्यांना गोळी देते आणि ती आता कॉफीत मिक्स करतात आणि ती जी अवंती आहे ती कॉफी घेऊन तिला देते. जी इरा आहे तिला कॉफी प्यायला देते. इरा कॉफी पिते आणि ती अचानक ती नशात चढते आणि तिला 4-4 माणसं असं बोललेलं काही समजत नाही, चक्कर यायला लागतात. आणि तेवढ्यात सत्या आणि मंजू घरात घुसतात आणि सत्या गुपचूप धैर्याला घेऊन सत्या तिथून निघून जातो. आणि जी मंजू आहे ती पण आता सत्या आणि तिथे येऊन जातात आणि आता ते म्हणतात की थँक्यू, तुम्ही आमच्यासाठी एवढं सगळं केलं, असं अवंतीला म्हणतात. अवंती म्हणते एवढं काही नाही, सावीसाठी एवढं करणं माझ्या काहीच नाही आहे, असं म्हणतात. आणि इकडं आता कोर्टामध्ये सावीवर काही आरोप लावले जातात. सावी बोलते की हे बघा, तुम्हाला सिद्ध झालं असेल की मी हे सगळं केलेलं नाही आहे, कारण की माझ्या घरामध्ये काहीच पुरावे सापडलेले नाही त्यांना ड्रग्सबद्दल, त्यामुळं सिद्ध झालं असेल यावरून तरी. तर आता ते म्हणतात की हो. तर आता तो लगेच वकील सावीला बाटलीत झाकण मारतो आणि आता जी सावी आहे ती बघायला लागते. ती म्हणते मला का बाटलीत झाकण मारलं, आणि तो बाटली दुसऱ्या टेबलवरती ठेवून देतो. आता इकडं जी सावी आहे तिला काही पण आरोप लावतो तिच्यावरती. बघूया आता पुढील भागात काय घडतं. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.